स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या मागे फिल्डिंग करताना दुसरीचा कॉलिंग. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचे असते. लाऊडली अपील, मात्र अपील पंचांनी फेटाळली. पहिली धावपळकावर जोडली जाते. सेन्सिबल क्रिकेट. योगेश पाटीलच्या बॅट मधून 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. चित्त्याच्या चपलाने आणि हरणाच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जाते. चांगली कॉलिंग. तिसरीचा प्रयत्न होता, नकार दिलाय. आमच्या स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकता. ऑफिशियल 2 पंच, टोटल या स्पर्धेला 3 पंच. हिरामन भोसले सर, कैलाश भोईर सर आणि त्याचबरोबर तिसरे पंच नंदकुमार पाटील सर कळवे. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाचा देखील या स्पर्धेमध्ये बाल बोला राहिलाय. गुडघा टेकवत पटका खेळण्याचा प्रयत्न. बैठक शॉट, इम्प्रोव्हिजन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलचे होते सांगता. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना P1चं षटक आहे. महत्वपूर्ण मॅच. इथून जिंकणार तो सुपर 6 मध्ये प्रवेश. उद्याच्या दिवसात दापोली संघासोबत खेळण्यासाठी सज्ज असेल. कोणता संघ? उरण मधील आवरे संघ असेल की पनवेल मधील पळसपे संघ असेल. पुढचा बॉल. इथे मात्र वेग, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न. बाईकच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाताना बघायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. जबरदस्त मॅच आणि जबरदस्त क्रिकेटचा थरार. रात्रीच्या 2:43 अद्याप अंतिम सामना या स्पर्धेमध्ये रंगताना बघायला मिळतोय. आणि या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना पळसप्याचे समर्थक असतील, आवऱ्याचे समर्थक असतील, रन घेण्याचा प्रयत्न चालवला बारापाड्याचे समर्थक असतील. पंचांचा इशारा येतोय. बाईकच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेल्या. गोलंदाजी आतापर्यंत वरची अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते. आपल्या व्हेरिएशन दाखवते. व्हरायटी आपल्या गोलंदाजीची विविधता आहे त्याच्याकडे. आणि अगदी बोटांना फिंगर रोल केले जातात. अचूक टप्प्यावरून बॉलला आतमध्ये आणण्याचं काम. अगदी बॉल रिलीज केला जातो. डाव्या हाताचा गोलंदाज अगदी त्याच्याकडे नॅचरल स्विंग. ओ व्हॉट अ फिल्डिंग. अफलातून क्लासिकल. आणि इथे 2 धावा बचाव केलाय, संरक्षण केलाय. हीच तर पळसपे संघाची ओळख राहिली या स्पर्धेमध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट आणि संपूर्ण एफर्ट 100% देणं हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आणि हेच करतोय क्षेत्ररक्षक. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात देवा ग्रुप आवरे संघाचे प्रयत्न असतील की या मॅच मध्ये 30-35 धावा सेट करायचा. त्याच अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मात्र अजून एक तेज तर्रार वेगवान स्विंग अँड मिस बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या बिनबाद 6. डीजे सुनील. रोहन गावंड, आदित्य पाटील, सूरज पाटील, संपूर्ण आयोजक आपण पाहतोय या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना. पुढचा बॉल. इथे बॉलला अगदी इम्प्रोव्हिजन स्ट्रोक पाहायला मिळतोय. दिशा दिली. बॉल चाललाय फायनल क्लिअर. सीमारेषा क्लिअर करत असताना येतोय दमदार चौकार.
बॉल फरार झाला, अगदी स्कूप केला होता फटका. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा फटका. अशा प्रकारचे फटके पाण्यासारखे असतात आणि या फटक्यांना खूप पसंती दिली आहे सध्या टेनिस क्रिकेटमध्ये. आज शॉर्ट टर्म क्रिकेट म्हटला तर 3 षटकांचे सामने, 4 षटकांचे सामने, म्हणजे जसं क्रिकेट प्रचंड प्रमाणात वाढत गेले तसं क्रिकेटचा खेळ देखील तुम्हाला पाण्यासारखा मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये मॅचेस संपूर्ण पाण्यासारख्या मिळाल्यात. जबरदस्त आपण आयोजन पाहतोय. नियोजन कसं असावं तर रोशन शेठ गावण, दीपेश शेठ पाटील, त्याचबरोबर बाळाशेठ गावण यांच्या माध्यमातून ही सत्यामध्ये उतरवलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. इथे अजून एक स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन येताना मिळत नाही. थोडस खराब खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवलं जाते फलंदाजी करणाऱ्या देवा ग्रुप आवरे संघाला. धावसंख्या देखील हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 10 या अंकांवर. रात्रीचं क्रिकेट, रातो के कातील, 2 संघ एकमेकाच्या विरोधात. एका बाजूला पनवेल मधील पळसपे संघ तर दुसऱ्या बाजूला उरण मधील आवरे संघ. इथे पुढे सरसात फटका खेचलाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुटलाय झेल आणि बॉल सीमा लगत अडवला जातोय. थोडस कमी, अन्यथा बॉल सीमा ओलांडताना पाहायला मिळाला असता. 2च धावा येताना मिळतील. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, मात्र झेल घेऊ शकले नाही. राकेश शेठ पाटील यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर या मॅचचा आनंद घेण्यासाठी. योगेशला देखील चांगला खेळ करावा लागेल. मागील मॅच मध्ये देखील चांगली भूमिका राहिली त्याची देखील. टाळ्या सिट्यांचा आवाज येताना दुमदुमाला सुरुवात झाली आहे या स्पर्धेमध्ये आणि प्रेक्षक राजा बारापडाचा अजूनही जागा आहे. खास करून या मॅच पाहण्यासाठी या स्पर्धेवर असलेले प्रेम. इथे फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, डेंजर हिंटला केला होता राजाने, मात्र एकच रन +1, 1+1 अशा 2 धावा टोटल मध्ये वाढ होतील 15 या धावसंख्येवर. मैदानाचा विचार केला तर चारही बाजूला प्रेक्षक आहेत, मात्र कमी प्रमाणात. शेवटची मॅच आहे आणि आमच्या स्क्रीनवर देखील पाहू शकता तुम्ही जितू दादा गोंडले यांची वाहिनी आपण पाहतोय. प्राप्ती लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिलं षटक निर्णायक राहिलं होतं. इथे अजून एक झाडू शॉट, सुपला शॉट, झाडू शॉट बॉल चाललाय दणदण करत सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पाहिला ना तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. झाडू मारतो जसा असा फटका रोल केला, स्वतःला ट्रेस केलं आणि हा फटका बघायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग. आमचे साजिद भाई खूप जोमात आहेत. रातो की कातील साजिद भाई. कालच्या रात्रीमध्ये देखील साजिद भाईंचं नाव चर्चेत होतं आणि हे ट्रेंडिंग मध्ये असणारं नाव आहे आणि येणाऱ्या कालामध्ये देखील या नावाची निमित्त डंका पूर्ण रायगडाभर पाहायला मिळेल. 52 वरून प्रवास करत आज बाराबाडामध्ये आलेत आणि त्यांचं देखील वेलकम. आणि उद्याच्या रात्रीमध्ये साजिद भाई यांचा जलवा पाहायला मिळेल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ड्रीम ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये वेल्थमॅन घेऊन गेलेत. थोडं फास्ट खेळायचंय. 3 पर्यंत आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आहे, त्यामुळे कोऑपरेट करायचंय. खेळाडूंना विनंती असेल. वेल खूप घेतला जातोय. अंतिम षटकाला
अजून या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे, 2 बॉलचा खेळ बाकी आहे, माफी असावी. पुढचा बॉल इथे वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, क्लोज कीपिंग करत असताना थोडस बॉल अडवताना थोडासा अडथळा आणि त्याची संधी, जिकडे संधी मिळाली देवा आवरेला तिचा फायदा घेतला जातोय. 1-1 रन खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये देखील देवा आवरेने 31 धावा डिपेंड केले या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये स्वप्नवत स्पर्धा आपण पाहतोय आणि दोन्ही संघ स्वप्न घेऊन उतरलेत सुपर 6 साठी आणि उद्याच्या दिवसात दापोली संघासोबत 2 हात करण्यासाठी कोणता संघ सज्ज असेल. आता पर्सेंटेज बघायला गेलं तर आवरेचे प्रेक्षक सांगतील की आवरे संघ जाईल, पळसपेचे प्रेक्षक बोलतील की पळसपे जाईल. मात्र जे मॅच पाहण्यासाठी आले ते सांगतील की आम्हाला षटकार आणि चौकार पाहायचे आहेत आणि टोकला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी टोले जंग षटकार. संख्या 26 धावा. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना वरद भगतने नमवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या येताना बघायला मिळाली ती 20 धावा. दुसऱ्या षटकामध्ये महागडं षटक केतन भगतचा. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर राजा. पंच थोडस वॉर्न करायचं खेळाडूंना, थोडेसे सुस्तावलेत त्यामुळे फास्ट खेळायचं. पळसपे संघाचा एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल. 12 मिनिटांचा कालावधी झालाय. एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. पंच हिरामन भोसे सर, 12 मिनिटांचा कालावधी झालाय. 11 मॅचेस मध्ये देखील हेच पाहायला मिळत होतं. प्रत्येक संघासाठी आहे, प्रत्येक संघाला दिले मित्रा. त्यामुळे ज्या आयोजकांचे निर्णय आहेत ते तुमच्यापर्यंत सर्व संघांना दिलेले आहेत. एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये येईल. सर्वांसाठी दिलेत. कालच्या पहिल्या दिवसापासून सर्वांना जे निर्णय आहेत ते सर्वांसोबत दिलेले आहेत. त्यामुळे दापोली संघाला 3 वेळा दिले. त्यामुळे जे आयोजकांचे नियम आहेत ते सर्वांसाठी आहेत. एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये येईल. चला स्पीडअप करायचं. नियम सर्वांसाठी सारखा आहे. आयोजकांचे जे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. चला फास्ट खेळायचंय. मॅच चालू करायची आहे वेळ न घेता. धावफलकावर धावसंख्या 26 धावा. अंतिम षटक 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला पळसपे संघाला विनंती असेल आपला खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. जे आयोजकांचे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. चला पळसपे संघाला कलकरीची विनंती आहे, मॅच चालू करायची आहे. सर्व संघांना जे नियम दिलेत पहिल्या दिवसापासून तुम्ही पाहिजे तर मॅच पाहू शकता. मॅच चालू करायची आहे. आयोजकांच्या सूचना येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावसंख्या 26 धावा. अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राजा या गोलंदाजाला प्राचार्य करण्यात आलंय. अजूनही आघाडीची जोडी खेळपट्टीवर उभी आहे. पहिल्या विकेटसाठी चाललेला प्रयत्न. बॅटिंग डिपार्टमेंट खूप चांगला आहे. योगेशच्या साथीला आपण पाहतोय सौरभ. आक्रमकता ठासून भरली या खेळाडूंमध्ये आणि त्यांचा नॅचरल खेळ इथे बघायला मिळतोय. रन घेण्याचा प्रयत्न, सिंगल येते 22च्या स्वरूपात.
एकने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 27 धावा. संयमी खेळ, चांगल्या बॉलवर सन्मान दिला जातोय आणि खराब बॉलची वाट लावली जाते. क्षेत्रक्षामध्ये वारंवार बदल देखील पाहायला मिळतो आणि थोडासा ड्यू फॅक्टर देखील पाहायला मिळतो. त्यामुळे आवरे संघाला देखील विनंती असेल आपण देखील फास्ट खेळायचं आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत, त्यामुळे या स्पर्धेचे कडक नियम आहेत. इथे आडव्या बॅटने पाठीमागे बॉल चाललाय फाईन लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षक लॉंग चेस होता, मात्र रन घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न, दोन खेळाडू धावतात. इथे मात्र तिसरी रन घेण्याच्या प्रयत्नात रिव्ह्यू घेतला जातोय. 2 धावा. अंपायर आहेत मैदानामध्ये. पंच रन किती आहेत या बॉलवर? 2 धावा. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवर. चला फास्ट जायचंय, लगेच सेट राहायचं. चांगला प्रयत्न तिकडे पाहायला मिळाला. फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. वेगाने मारलेला बॉल, मात्र चेसिंग खूप दूर होती आणि तेवढ्या वेगाने बॉल अडवला गेलाय. पुढचा बॉल इथे मात्र इम्प्रोजन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नो लुक शॉट. डॉट बॉलचा समाप्ती होते, सिंगल येते बाईकच्या स्वरूपात आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 30 या अंकांवर. अंतिम मॅच आजच्या रात्री मधली आणि खूप रोमांचक असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतोय. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथे धीम्या गतीने बॉल टाकला गेलाय. रन घेण्याचा प्रयत्न. रन 2 पंच चर्चा करतील, त्यानंतर निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. योग्य तो निर्णय दिला जाईल. ऑफिशियल 2 पंच आपण पाहतोय. हिरामन भोसले सर आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळेल. धक्का नंबर लागलाय देवा ग्रुप आवरे संघाला बॅटिंग करत असताना, दुसरा. पुढचा बॉल पुढे सरसावत फटका खेचलाय ऑन साइडला. मिडॉन मध्ये प्रोटेक्शन आहेत. दुसरीचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात परतावं लागतंय. अजून एक धक्का देवा ग्रुप आवरे संघाला.
आवरे ग्रुप, देवा ग्रुप आवरे, आपल्याला कळकळीची विनंती असेल, फास्ट खेळायचं आहे. कोणत्याही प्रकारची पंच लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊन द्यायची नाही. काय झालं? चला फास्ट घ्यायचंय, पंच कोणत्याच प्रकारची टीम मीटिंग घेऊन द्यायची नाही. हिरामन सर, टाइम देखील अलर्ट केले जाते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. वरद आणि त्याच्या साथीला बॅटिंग साठी वरद आणि निलेश आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. सौरभ, शुभम पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज. शुभम, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. टाइम अलर्ट केले जाते. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. टाइम अलर्ट केले जाते. 3:04 झालेत. पहिला बॉल साठी फेकण्यासाठी सज्ज. चला फास्ट खेळायचं आता. देवा ग्रुप आवरे, आपल्याला देखील विनंती असेल, प्रत्येक मिनिट खूप महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. 3 दिवस आम्ही 2:30ला स्पर्धा संपन्न झाली. आज भरपूर वेळ गेलाय. पहिलाच बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा बॉल. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल आणि सिंगलने श्रीगणेशा होताना पाहायला मिळते टीम पळसपेचा. पुढचा बॉल इथे बिग हिटचा प्रयत्न, ऑन साइडला प्रोटेक्शन आहेत. डाऊन दी बॉल, सेन्सिबल क्रिकेट, सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते दोन्ही अंकांवर. लेफ्टी रायटी म्हणजे डोकंदुखी वाढते जेव्हा डाव्या हाताचा फलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट उजव्या हाताचा गोलंदाज वापर केलाय. पहिल्या षटकासाठी शुभम, मागील मॅच मध्ये देखील चांगलं षटक फेकलं शुभमने देवा ग्रुप आवरेसाठी. आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पळसपा संघ मातबदार संघ म्हणून या संघाची देखील पनवेल परिसरामध्ये ओळख राहिले. आणि काल या संघाने देखील आपला खेळ गाजवलाय. पहिला या षटकातील पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल वरद भगत. अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली त्याची. इथे वेगाने टाकला होता, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. आणि गोलंदाजी देखील वेगवान ते तर्रार होताना पाहायला मिळतोय. वेगावर बीट केलंय आणि फलंदाजाला डॉमिनेट करायचं आहे. त्याच अनुषंगाने गोलंदाजी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे जागा बनवायची होती फटक्यासाठी, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. अजून एक बॉल पडल्यानंतर नाकाच्या समोरून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी, डॉट बॉलची होते समाप्ती. एक डॉट बॉल विजयापासून दूर जाऊ शकतोय पळसपे संघ. मात्र दुसऱ्या बाजूने पाहायला गेले तर गोलंदाजी देवा ग्रुप आवरे संघाची दमदार होताना पाहायला मिळते. इथून पटके चांगले खेळावे लागतील. जागा बनवले, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न,
बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा ओव्हर स्टेपिंगचा. आणि बाईच्या स्वरूपात सिंगल प्लस 2 धावा ऍड होतील. या दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट निलेशला आक्रमण करावं लागेल. फ्रीटचा बॉल आहे. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट. आता हा बॉल मुक्तपणे खेळण्याची संधी असेल फलंदाज निलेशला. जरी कॅच पकडली तरी फरक पडणार नाही. धावचीत झाला तर परतावं लागेल. इथे अजून फुल टॉस. आ बेल मुझे मार. आणि इथे पाठवले बॉलला सीमा पलीकडे 6 धावांसाठी. हा पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. जबरदस्त क्रिकेट. सोने पे सौगात. इथे आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि त्यामध्ये देखील तुम्ही अशी कामगिरी करणार तर तुम्हाला विजयापासून दूर जावं लागेल. प्रत्येक फटका देखील वजनदार पाहायला मिळाला आणि 6 धावा. या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. वेगाने टाकलेला दिशा दिल्या पाठीमागे शॉट फाईनला. सिंगल. फ्रीटचा बॉल होता बाईच्या स्वरूपात. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. पहिलं षटक मार्गस्थ असताना ज्या गोलंदाजाने फलंदाजांना नामोहरण करून ठेवलं होतं त्या खेळाडूवर निलेशने आक्रमण केलं. जिथे धावसंख्या थांबली होती तिथून धावसंख्येचा पाठबळ आता मात्र वाढला असेल. ते पळसपे संघाचं बॅटिंग खूप चांगली निलेशची पाहायला मिळाली. फ्रीडचा बॉल त्याच्यावर त्यांनी फायदा घेतला आणि 6 धावा येताना मिळाल्या. इथे बॅटची कडा. लेमन कट, रुबी कट, चायनीज कट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. वर्ध भगत मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना पळसपे संघाला. दबाव टाकण्याचा प्रयत्न. षटकातील या अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावर 12 पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल झालाय राजा. विस्फोटक खेळाडू म्हणून जाणला जातो या संघाकडून. निलेश आणि राजाला आता चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने त्याचं काम केलंय. महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. इथे जागा बनवली. फटका टायमिंग चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय दणदण करत सीमा पलीकडे. लॉंग लेग सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतोय. चौकार. चांगली सुरुवात. पहिलं षटक राहिले बॅटिंग करत असताना. श्री गणेश 11 पळसपे संघाच्या नावावर. धावसंख्या धावफलकावर 1 बाद 16. आता जिंकण्यासाठी 12 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या. 6 मिनिटांचा कालावधी झालाय. एक षटकाला 4 मिनिटांमध्ये एक षटक संपवायचं आहे. त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. 4 मिनिटांमध्ये एक षटक खेळवायचं आहे. 10व्या मिनिट झाला. 11व्या मिनिटाला आपला खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये येईल. 12 बॉल आणि 18 ची गरज आता. नवीन बॉलर सौरभ गावंडला इन्व्हाइट केलंय दुसऱ्या षटकासाठी. चांगली गोलंदाजी त्याची ओळख राहिली आहे. राजा. इथे मात्र फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल. लेग स्टिकच्या वरून जाणारा बॉल. अगदी बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणला. व्हेरिएशन विविधता या मॅच मध्ये दाखवत असताना अंतिम मॅच आपण पाहतोय. सुपर 6 साठी चाललेला थरार मैदानाच्या आतमध्ये. नामांकित संघ एकमेकाच्या विरोधात खेळ करत असताना बघायला मिळतात. इथे बिगेटचा प्रयत्न चालवला. अजून एक वेगवान बॉल पाहायला मिळाला. वेगामध्ये बीट केलं जाते फलंदाज राजाला. हीच ओळख राहिली आहे गोलंदाजी करत असताना दिवा ग्रुप आवरे संघाची. जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ बघायला मिळाला तो मोर्या
सॉरी गणेश येलम पळसपे इथे बॅटची कडा आणि इथे जिथे धावचीची संधी उपलब्ध झाली होती मात्र बॉल कलेक्ट करू शकले नाही आणि जिकडे संधी मिळाली तिचा फायदा घेतला आणि स्ट्राइक वर आणलं गेलं आता बॅटिंग साठी राजा या फलंदाजाला तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज विस्फोटक घातक म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय आणि त्याचा खेळ देखील चांगला पाहायला मिळतोय आता जिंकण्यासाठी करायचे येणारे बॉल असतील 9 आणि धावा करायच्या त्या 17 पुढचा बॉल इथे स्विचिटचा फटका बॉल चाललाय हवाई सपर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्विचिटचा फटका कडक 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 6 धावांसाठी षटकार राजाच्या बॅट मधून अफलातून कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि असे फटके पाहण्यासारखे असतात धावपळकावर धावसंख्या जमवली गेली ती 23 आता जिंकण्यासाठी करायच्या त्या धावा 11 येणारे बॉल असतील 8 बॉल 11 समीकरण आता बदलताना पाहायला मिळतोय मागील मॅच मध्ये देखील 6 बॉल 9 धावा करायच्या होत्या अजूनही स्फोट ओले संघाला अजून एक त्या दिशेने फटका डायरेक्ट हिट डेंजर एंडला इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केलंय काम आणि निलेश सारख्या दिग्गज खेळाडूला परतावं लागतंय मोठा धक्का लागलाय पळसपे संघाला बॅटिंग करत असताना दुसरा ब्रेक थ्रो मिळतोय गोलंदाजी करत असताना सौरभ गावंड कमालीचं षटक चला लगेच खेळाडू सेट व्हायचाय मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचाय वेल घेतला जातोय लगेच खेळाडू आउट झाल्यानंतर लगेच धावत जायचंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अवी चांगली मॅच रंगताना बघायला मिळतोय सेन्सिबल क्रिकेट चांगला खेळ या मॅच मध्ये रंगताना पाहायला मिळतोय अप अँड डाऊन चढ उतर या मॅच मध्ये बघायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्वप्नील 4थ्या क्रमांकावर प्राचीन करण्यात आलाय पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज इथे डॉट बॉल फेकला गेला भन्नाट वेगाने टाकलेला बॉल आणि गोलंदाजांनी देखील त्याचं काम केलंय षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न 11 मिनिटं झालेत एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचा आहे देवा ग्रुप आवरे संघाला देखील विनंती असेल आपला देखील एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये येईल 11 मिनिटं झाले सर्वांसाठी नियम सारखे आहेत त्यामुळे कोणीच काही बोलणार नाही स्पर्धा आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून अगदी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले प्रत्येक संघाला दापोली संघाला 3दा आपण असंच वॉर्न केलेलं आहे त्यानंतर झासे सारख्या संघाला देखील वॉर्न केलंय आणि कालच्या दिवसात देखील बारापाडा संघाला देखील शांतता आणि संयम पाहायला मिळतो तो देवा ग्रुप आवरे संघाचा अगदी सेन्सिबल क्रिकेट संयम आणि खेळ त्यांचा देखील पाहायला मिळालाय आणि मन जिंकलेत या संघाने आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या विरोधात खेळत असताना 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पळसपे संघ जबरदस्त मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय शांत आणि संयमी खेळ चालू असताना फलंदाजीसाठी सज्ज आहे राजा ज्याच्याकडून अपेक्षा असतील आता संघाला राजाकडच्या बॅटिंगच्या आता मात्र पळसपे संघ वाट पाहत असेल कशा प्रकारे खेळ करेल जिंकण्यासाठी 6 बॉल आणि धावा करायच्या आहेत त्या 11 6 बॉल 11 एक एक बॉल खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होताना पूर्वेशला पराचरण करण्यात आलंय पहिल्या अंतिम षटकासाठी स्लॉग वरचं षटक भैरवीचं षटक आणि या षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या राजाला 11 पहिला बॉल स्विचिटचा प्रयत्न वेगाने टाकला होता बॅटची कडा आणि मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम पळसपेला राजाच्या स्वरूपात ज्या खेळाडूने स्विचिटचा षटकार टोकला होता मात्र त्या खेळाडूला नमवलं गेलंय
शांत आणि संयमी खेळ मैदानच्या आतमध्ये चालू असताना पकड मजबूत केले ती देवा ग्रुप आवरे संघाच्या खेळाडूंनी. त्यांची असणारी मेहनत, त्यांची असणारी जिद्द, मात्र ज्या खेळाडूकडे अपेक्षा होत्या संपूर्ण पळसपे संघाला, त्या राजाला आता शांत केलं गेलंय. गोलंदाजावर आक्षेप घेतला गेलाय, गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला झालाय. तिसरं पंच रेफर केलं जाईल रोशन गावण सरांना. बॅटिंग साठी नवीन फलंदाज अजयला प्राचार्य करण्यात आलंय. बॅटिंग साठी दबाव देखील टाकला जातो. डाव्या हाताचे गोलंदाज अगदी त्यांच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतोय आणि वेगावर मिस करतोय तो फलंदाजांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूने या धावा अँगल क्रिएट करतोय आणि आर्म बॉलचा वापर करतोय गोलंदाज पूर्वेश. क्षेत्रक्षामध्ये थोडस बदल, वर्तुळाच्या आतमध्ये एक खेळाडू घेतला गेला आणि त्याचा फायदा उठवायचा आता. मात्र पळत इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय एक टप्पा घेत, फाईन लेग क्लिअर करत असताना 4 धावांसाठी चौकार. या बॅट मधून खणखणीत फटका पाहायला मिळाला आणि बॅटिंग देखील क्लासिकल. 4 धावांसाठी बॉल फरार झालाय आणि समीकरणाचा बदल त्यांना पाहायला मिळेल. 4 बॉल आणि धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 7 धावा करायच्या. 4 बॉल आणि 7 धावांची गरज. खूप रोमांचक मॅच, सुंदर अशी मॅच रंगताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेसिंग होती, त्यामुळे त्या दिशेने आमचे व्हॉलंटियर देखील आहेत. तिसरे पंच रोशन गावण सर चेक करायचं आहे डिलिव्हरी फेर आहे की बॉल गोलंदाजावर आक्षेप घेतला शैलीवर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत रोशन गावण. ऑफिशियल पंच या स्पर्धेचे प्रणेते रोशनजी गावण, त्यांच्या साथीला दीपेश पाटील. इथे अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल घेतले, दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एकच रन. 3 बॉल 6 धावांची गरज. रोमांचक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा या मैदानावर रंगताना पाहायला मिळतोय. राजकीय कातील कोणता संघ ठरेल या स्पर्धेमध्ये, कोणता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. सामना ऑन आहे, सामना ऑन आहे. गोलंदाज हवी ठरेल पूर्वेश की फलंदाजीसाठी आलेला स्वप्नील हवी ठरेल या मॅच मध्ये. स्वप्नीलला त्याचा नॅचरल खेळ करायचा आहे, तर दुसऱ्या बाजूने पूर्वेशला त्याची गोलंदाजी, आज स्वप्नवत गोलंदाजी करायची आहे. इथे बॉल अपटी बार बॉल पडल्यानंतर नाकाच्या समोरून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी धाबा करायच्या त्या आता 6. निकेश सर पाहायला गेला तर एका फटक्याचं काम आहे आणि बघायला गेलं तर एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे देवा ग्रुप आवरेसाठी. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल याकडे देखील लक्ष असेल. 2 बॉल 6 ची गरज. इथे बिगिटचा प्रयत्न चालू होता आणि सुंदर बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची होते सांगता. आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होला मित्रांनो, हरकत नाही या मॅच साठी. जबरदस्त मॅच आपण रंगताना पाहायला मिळतो. टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमाला सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण प्रेक्षक आता मात्र उठून ही मॅच पाहतात. 1 रन खूप महत्वाची होती या मॅच मध्ये. 3 बॉल 6 असताना 2 बॉल बीट झालेत आणि आता मात्र 1 बॉल आणि 6 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. शिस्त पद्धतीची स्पर्धा या कर्नाळ परिसरामध्ये आज मात्र सत्यामध्ये उतरवली. दीपेश शेठ पाटील, रोशनजी गावण, बाळाशेठ गावण यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केलं जाते. स्क्वेअर लेग तैनात केलाय, फाईन लेग आहेत, त्यानंतर कव्हर मध्ये प्रोटेक्शन केलाय एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑन मध्ये. आणि बाकी खेळाडू आपण पाहतोय 7 खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेतल्यात.
गॅप भरपूर आहे. आता मात्र त्याचा सिली पॉइंट मध्ये एक प्रोटेक्शन तैनात केलाय आणि तो खेळाडू जर गडबड केली हल्ला वगैरे तर बॉल लाईव्ह मध्ये चेक केला जाईल. आता लक्ष देखील आमच्या प्राप्ती लाईव्हच्या वाहिनीवर नजरा लागल्यात. 1 बॉल 6 इथे फटका फसलाय आणि आता मात्र झेलच्या खाली आणि अप्रतिम झेल टिपलाय आणि या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणारा देवा ग्रुप आवरे संघ ठरलाय. सुपर 6 मध्ये दाखल. स्टंप ठेवायचे आहेत.